मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते म्हणजे खारे शेंगदाणे आणि त्याला थोडंसं आपण तिखट पण लावणार आहेत, म्हणजे मसालेदार आपण छान असे खारे शेंगदाणे बनवणार आहोत। खूप खायला छान लागतात आणि 5 मिनिटांमध्ये तयार होतात। अजिबात वेळ लागत नाही, कुठं आपल्याला शेंगदाणे पाण्यामध्ये शिजून घ्यावं लागत नाहीत का पाण्यामध्ये भिजून 2 तास वाळू घालावं पण लागत नाहीत, एकदम झटपट तयार होतात। मी इथे घेतलेले आहेत शेंगदाणे कोणतेही घेतले तरी चालतील, मोठाले घेतले तरी चालतील, छोट्याले घेतले तरी पण चालतील। आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीत, आपल्याला तेलामध्ये ना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मी इथं मोठे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला उपवासासाठी कधी पण शेंगदाण्याचंच तेल यूज करायचं। आपण प्रवासामध्ये जर चाललो ना तर अशा पद्धतीने आपण खारे शेंगदाणे बनवून नेऊ शकतो, एकदम झटपट तयार होतात, खायला सुद्धा खूप छान लागतात। आपलं इथं तेल गरम झालेलं आहे, आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा, फुल ठेवायचा नाही। फुल गॅसवरती करपल्या जाते, पण मीडियम गॅसवरती ना छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळतात। पहा, मस्त असे शेंगदाणे आपले कुरकुरीत तळलेले आहेत। पाहू शकता शेंगदाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यावरचे टरकले सुद्धा अशा पद्धतीने थोडे थोडे मोकळे झालेले आहेत। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आपल्याला फक्त 2च साहित्यामध्ये छान असे खारे शेंगदाणे बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला जास्त काही साहित्य पण लागत नाही। शेंगदाणे आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। जास्त पण तळून घ्यायचे नाहीत, जेणेकरून खाताना करपट लागतील। मीडियम मध्येच तळून घ्यायचे आहेत। आता हे गरम आहेत ना, तोपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। इथं चवीपुरते मी मीठ घेतलेलं आहे आणि इतर लाल मिरची पावडर थोडीशीच घेतलेली आहे। ही माझी लाल मिरची पावडर आहे ना, जास्त तिखट आहे, त्यामुळं मी इथं थोडीच घालून घेणार आहे। आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। मस्त असे कुरकुरीत आपले इथं खारे शेंगदाणे मसालेदार थोडेसे चटपटी छान असे तयार झालेले आहेत। नुसते खारे शेंगदाणे सुद्धा मिठातले खाऊ वाटत नाही, थोडेसे खारट लागतात, त्यामुळे असं थोडंसं लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकली ना तर छान चवदार लागतात। मस्त असे कुरकुरीत पण तयार झालेले आहेत, पाहू शकता। इझिली मस्त असं त्याचा टरकर पण निघते आणि पटकन 2 भांगा सुद्धा होतात। मस्त असे आपल्या इथं खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत, पाहू शकता। कशी वाटली माझी शेंगदाण्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।